नाशिकमधून बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा पुजाऱ्यांकडून करण्यात आलाय। गुरुवारी पहाटे हा प्रकार घडल्याचं मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलंय। या प्रकाराविषयी भाविकांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या पिंडीवर जमा झालं बर्फ। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याचा दावा। पिंडीवरील बर्फाविषयी भाविकांमध्ये कुतूहल। नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा मंदिराच्या पुजाऱ्यानं केलाय। विशेष म्हणजे त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। पिंडीवर बर्फ जमा झाल्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालंय। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी सुशांत तुंगार यांनी गर्भगृह उघडल्यानंतर त्यांना पिंडीवर बर्फाचा थर जमा झाल्याचं आढळून आलं। आम्ही रोज नित्यनेमाने सकाळी 4 वाजता मंदिरात देवाला उठवण्याची सेवा पिढी जात चालत आलेली आहे। काल सकाळी पहाटे 4:30 वाजता मंदिरात गेल्यानंतर बर्फाचे गर्भगृहामध्ये बर्फाचे लिंग तयार झालेले दिसले आणि त्याच्यानंतर काही लोकांना ते बघण्याकरता बोलवले। त्यांचं दर्शन झालं। त्याचं दर्शन सर्वांचं झालं, त्यामुळे मला फार आनंद झालेला आहे। पुजाऱ्यांनी केलेल्या या दाव्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनानं त्याची सत्यता पडताळण्याचा निर्णय घेतला। दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही तपासून पिंडीवर बर्फ कसा काय जमा झाला याची शहानिशा करण्यात आली। आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलेले आहे, तर जाणीवपूर्वक कोणी तिथे बर्फ टाकलेले असं काही आमच्या निदर्शनास आलेलं नाहीये। त्याच्यामुळे ही घटना सत्य आहे असं मानायला काही हरकत नाही। खरं तर चमत्कार घडत नसतात। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे वारंवार सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे भाविकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवू नये। खरं तर वातावरणामधील बदलामुळे किंवा तापमानातील कमी होण्यामुळे हे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात। नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर मंदिर हे केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध मंदिर आहे। त्यामुळे इथं रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। इथल्या शिवपिंडीची रचना इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे। या ज्योतिर्लिंगाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 उंचवटे असल्याची मान्यता आहे। या शिवलिंगावर बर्फ जमा झाल्यामुळे भाविकांमध्ये आता हा चर्चेचा विषय ठरलाय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा हा सगळा प्रकार प्रथमच घडल्याचा दावा मंदिराच्या पूजकांकडून करण्यात आलाय। तर हा कोणत्याही प्रकारचा चमत्कार नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असं आपलं म्हणणं मांडलंय। वातावरणातील बदलामुळे बर्फ जमा झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्यामुळे भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते। पिंडीवर बर्फ जमा झाल्याची ही दुर्मिळ घटना मानली जाते। तर यापूर्वी देखील पिंडीतून बुडबुडे येणे तसंच उष्मा बाहेर पडण्याच्या घटना घडल्याचा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे। पिंडीमधून आवाज येणे, पाण्याच्या उकळ्यासारखे बुडबुडे येणे आणि काही काळापूर्वी त्याच्यातून अग्निज्वाल्यासारखी ज्योत उत्पन्न होणे अशा घटना घडलेल्या आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असून त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे मंदिराच्या गर्भगृहातील वातावरण बर्फ जमा होण्यासाठी कारणीभूत असावं असं विज्ञानाच्या अभ्यासकांना वाटतंय। सध्या पावसाळा असल्यामुळे तापमानात अचानक घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर वातावरणामधील बदलामुळे किंवा तापमानातील कमी होण्यामुळे हे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात। रात्रीच्या वेळी तापमान कमी झाल्यामुळे पहाटेच्या वेळी अनेक ठिकाणी दवबिंदू जमा होतात, तसे ते पिंडीवर झाल्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तरी भाविकांनी यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। पिंडीवर बर्फ झाल्यामुळे भाविकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फाचा थर जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। पिंडीवर बर्फ जमा होण्याविषयी दावे प्रतिदावे केले जात असले तरी ही घटना दुर्मिळ असून
प्रत्येकाकडून आपल्या परीनं या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. साक्षात इथं अमरनाथ निदर्शन दिलेलं आहे पुजाऱ्यांना. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा होण्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत. मंदिरात यापूर्वी सुद्धा काही घटना घडल्याचा दावा पूजकांकडून केला जातोय. मात्र वैज्ञानिकांनी त्या दाव्याचं खंडन केलेलं आहे. बर्फ जमा होण्यासाठी ठराविक वातावरण आवश्यक असतं असं विज्ञानाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. पिंडीवर कसा जमा झाला बर्फ? काय आहे पिंडीवरील बर्फाचे संकेत? पिंडीवरील बर्फाचं नैसर्गिक संकेत. एकनाथ शिंदे बोलतायत, थेट प्रक्षेपण. जे काही पाऊस मुंबईत किंबहुना इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडतो आहे, याची दखल घेऊन तातडीने डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक आयोजित केली होती. त्याला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील होते आणि सर्व विभागाचे अधिकारी होते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि रेल्वे आणि आपले सगळे जेवढे विभाग आहेत या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी त्या बैठकीमध्ये होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे जीवित आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी त्या सर्व उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये रिजन वाईज चर्चा झाली. सर्व विभाग जे आपले आहेत हे अलर्ट आहेत. कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत आणि सगळ्यांनी आपापली तयारी त्या ठिकाणी काय काय आहे या बैठकीमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे एनडीआरएफ असेल किंबहुना इतर ज्या काही एजन्सीज आहेत त्या सर्व अलर्ट आहेत. त्यांच्या ज्या काही टीम आहेत त्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलेल्या आहेत आणि निश्चितपणे अतिवृष्टी झाली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचं नुकसान होणार नाही. लँडस्लाईड झाली तर ज्या ठिकाणी जे लँडस्लाईडचे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. त्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांना जेवणाचं व्यवस्था करणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, या सगळ्या सूचना दिल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये या राज्यातल्या नागरिकाला कुठलाही तोशीस लागणार नाही, त्याला त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. डिजास्टर मैनेजमेंट की जो बैठक हुई है उसमें उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस सर भी थे. बाकी आर्मी, नेवी, एयरफोर्स, एनडीआरएफ और सभी विभाग के वरिष्ठ अधिकारी इस बैठक में शामिल थे. अतिवृष्टि जो हो रही, बड़े पैमाने पर बारिश हो रहा है, इसका किसी तरह से ये राज्य के जनता को नुकसान नहीं हो, उनके जाने माल की रक्षा करे. उनके सभी जो है ये पूरी तरह हमारी जो टीम है ये अलर्ट है. पूरी तरह सभी लोगों ने अपनी तैयारी दिखाई, क्या क्या व्यवस्था की है, क्या क्या उपाय योजना है जो प्रिवेंट करने के लिए, इसके सभी चर्चा इस बैठक में हुई है. और मुझे पूरा विश्वास है कि किसी भी परिस्थिति का मुकाबला करने के लिए राज्य सरकार के सभी विभाग तैयार हैं. सर, दुसरा प्रश्न असा होता की आरेचा काल आपण निर्णय घेतला. उद्धव ठाकरे असं म्हटलेलं आहे, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, मुंबईकरांच्या पुरुषांना. कालच आमची कॅबिनेट झालेली आहे. यामध्ये पीक पाणी आढावा, जलयुक्त शिवार, जे रखडलेले प्रकल्प जे आहेत या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. यामध्ये मी आपल्याला एकच आश्वस्त करू इच्छितो, जे राज्याच्या हिताचं आणि जनतेच्या हिताचं, हे लोकांना जे हवंय आणि लोकांच्या हिताचं आणि राज्याच्या हिताचं जे आहे तेच आमचं सरकार नक्की करेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणावरही अन्याय होईल अशा प्रकारचं कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. प्राथमिकता मैंने कहा ना कि आज स्वर्गीय वसंतराव नाईक सर की जयंती है. कृषि दिन के हम लोग कृषि दिन उसका सेलिब्रेट करते या कृषि दिन कहते हैं हम लोग. और किसान जो है हमारे देश के, ये राज्य के ये उसको हमको अहम महत्व देना है. और इस राज्य में
किसानों के लिए जितना भी भरसक प्रयास किया जाए राज्य सरकार करेगा। और यही कहूँगा मैं कि किसान आत्महत्या मुक्त महाराष्ट्र कैसे हो, इसके लिए ये सरकार प्राथमिकता देगी। जितने भी जो प्रोजेक्ट है प्रलंबित है उसे आगे बढ़ाने का काम राज्य सरकार करेगी। जैसे बाला साहेब ठाकरे समृद्धि महामार्ग हो या मुंबई गोवा महामार्ग हो, पुणे रिंग रोड हो, जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हम लोग करते हैं, MTHL का प्रोजेक्ट हो, जल संपदा के कई प्रोजेक्ट है जो प्रलंबित है, जो आगे रहे हैं उसे आगे बढ़ाएंगे। और बड़े पैमाने पर जो किसानों की जमीन है इरिगेटेड होगी और उनको किसानों को फायदा होगा। ऐसी कोशिश राज्य सरकार की है और उसको हम लोग प्राथमिकता देंगे। राज्य सरकार, ये राज्य का सर्वांगीण विकास कैसे हो, ये राज्य में जितने भी घटक है उनको न्याय कैसे मिले, जो राज्य की योजनाएं है, राज्य का जो योजनाओं को जो फायदा है एंड यूजर तक, जो आखिरी घटक है वहां तक कैसे पहुंचे, इसके लिए पूरा ध्यान राज्य सरकार रखेगी। इतना ही मैं इस वक्त कहूंगा। बाकी फिर आगे हम लोग मिलते रहेंगे, बात करते रहेंगे, आगे बढ़ेंगे। धन्यवाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। आपत्ती व्यवस्थापनाची बैठक त्यांनी बोलावलेली होती। देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठलीही जीवितहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये याकरता काय उपाययोजना करता येतील त्या करा, सर्व यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या मुख्यमंत्री सुद्धा आणि उपमुख्यमंत्री सुद्धा दोघेही कामाला लागलेले आहेत। दोघांनीही म्हणजे कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाली, त्यानंतर एकनाथ शिंदे गोव्याला गेलेले होते, तिथून ते लगेचच परतले आणि परतल्या मंत्रालयात दोघंही आलेले आहे। दोघांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाची पहिली बैठक घेण्यात आली, कारण पाऊस सुरू झालेला आहे। पुढचे 4 दिवस मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दक्षिण कोकणामध्ये खूप मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। विदर्भात सुद्धा पाऊस पडतोय। कोणताही अनुचित प्रकार या कालावधीत मेट्रो 3च्या आरे कारशेडवरून पहिल्या दिवसापासूनच ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आणि फडणवीस असा सामना सुरू झालेला आहे। फडणवीसांनी कारशेड आरेमध्ये नेण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचं शिंदेंनी जोरदार समर्थन केलंय। त्यामुळे येत्या काळात आरेच्या कारशेडवरून ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस असा संघर्ष रस्त्यावरही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। मेट्रोवरून ठाकरे शिंदेंमध्ये आरे कारे, ठाकरेंचा विरोध डावलून कारशेड आरे मध्येच। नव्या सरकारचा पहिलाच निर्णय ठाकरेंच्या जिव्हारी। राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय झाला आरे कारशेडचा। महाविकास आघाडी सरकारचा मेट्रो कारशेड कांजूरला नेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। फडणवीसांचा हा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। त्यांनी आरेत मेट्रोचं कारशेड नेऊन शिंदे फडणवीस वैयक्तिक वैर काढत असल्याचा आरोप केलाय। आजही माझं मत त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका। कांजूर मार्गाचा जो एक प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्याच्यात कुठेही अहंगंड नाही, अहंकार नाही। मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून त्यांना विनंती करतोय की आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका, की जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेच्या हिताचे प्रकल्प मार्गी लागणारच असं ठणकावून सांगितलं। या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी स्वतः यामध्ये जे जनतेच्या हिताचं आहे, जे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजे, जनतेच्या पैशाचं गैरवापर होता कामा नये, यासाठी जे शेवटी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय
आमचं जे युतीचं सरकार आहे ते घेईल. उनका निर्णय गलत था, ये उनको बार बार मैंने कहा था. मैंने उनको ये विनती भी की थी कि अपना ईगो आप बाजू रखिए और ये कारशेड जो है इसको आरए में होने दीजिए. कारशेड के बारे में केस हुई हाई कोर्ट में, ग्रीन ट्राइब्यूनल में, सुप्रीम कोर्ट में, सब जगह सहमति मिलने के बाद, ये कोई जंगल तोड़ने की बात नहीं थी, सारी सहमति मिलने के बाद. और मैं सवाल ये भी पूछना चाहता हूँ कि क्या इसका जवाब दिया जा सकता है? मुख्यमंत्री पद गेल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी आरेचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस असा सामना रस्त्यावरही रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रणाली कापसेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत. राज्यात सत्तापालट होताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या भूमिकेत बदल केलाय. ईडी चौकशीला न जाण्याची भूमिका घेणाऱ्या संजय राऊतांनी अचानक तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका घेत ईडी समोर हजर राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा वाघ आहे. शिवसेनेची मुलूक मैदान तोफ अशी संजय राऊतांची ओळख. आपल्या आक्रमक आणि शिवराळ भाषेनं त्यांनी अनेकदा पक्षाला अडचणीत सुद्धा आणलंय. पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊतांना अटक झाल्यानंतर राऊतांची भाषा आणखीनच आक्रमक झाली होती. पत्राचाळीच्या पुनर्विकासात प्रवीण राऊतांनी भ्रष्टाचार करत म्हाडाची जागा खासगी बिल्डरांना विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राऊतांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं 258% शेअर्स HDIL ला विकले. HDIL कडून 100 कोटी रुपयांची रक्कम प्रवीण राऊतांच्या खात्यात आली. आलेले पैसे प्रवीण राऊतांनी आपले सहकारी आणि नातेवाईकांच्या खात्यात वळवले. प्रवीण राऊतांच्या पत्नीनं संजय राऊतांच्या पत्नीला 83 लाख दिल्याचा संशय ईडीला आहे आणि हेच पैसे संजय राऊतांच्या पत्नीनं अलिबागचा भूखंड आणि दादरच्या फ्लॅटसाठी वापरल्याचा आरोप आहे. खरं तर संजय राऊतांना 28 जूनला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राऊतांना ईडीनं 14 दिवसांची मुदतही वाढवून दिली होती. मात्र राऊतांनी पुन्हा एकदा 7 जुलैपर्यंत वेळ वाढवून मागितली होती. मात्र ईडीनं त्यांना मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर राऊतांनी मला जागेवर येऊन अटक करा अशी आडमुठी भूमिका घेतली होती. अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, मी गुडघे टेकणार नाही, मी तुरुंगात जाणं पसंत करीन. खोटा या अशा प्रकरणामध्ये काय करायचं ते करू. अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी आहे. शिवसेनेचा वाघ आहे. मात्र राज्यात सत्ता बदल होताच संजय राऊतांच्या भूमिकेत अचानक बदल झालाय. इतकंच काय तर त्यांची आक्रमक भाषा सुद्धा मवाळ झालेली आहे. आतापर्यंत ईडीवर टीकेची झोड उठवणाऱ्या राऊतांनी अपेक्षेपेक्षा अर्धा तास आधीच ईडी कार्यालयात हजेरी लावली. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपण न्यूट्रल एजन्सी समोर चौकशीला जात असल्याचं वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पॉलिटिकल पार्टी शिवसेना का नेता होने के नाते मेरा कर्तव्य होता है मैं जाकर सामने उनके साथ कोऑपरेट करूं. मैं बहुत निर्भय और बेडर आदमी हूं और मैं इसलिए बेडर हूं कमांडर कि मैंने कभी मेरी जिंदगी में गलत काम नहीं किया है. क्या ये उसका बाद में पता चलेगा, मैं अभी बात नहीं करूंगा. मैं लगता है कि मैं एक न्यूट्रल एजेंसी के सामने जा रहा हूं और मेरा पूरा विश्वास. आक्रमक अक्राळस्थळपणे ईडी आणि अन्य तपास यंत्रणांवर कायम टीकास्त्र सोडणाऱ्या संजय राऊतांची भूमिका नेमकी सरकार बदलल्यानंतरच कशी बदलली याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन केल्यानं आता भाजपवर टीका केली जाते. भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण केलं जात आहे असा थेट आरोप होतो आहे. महाराष्ट्रातलं नेतृत्व त्यांना संपवायचं होतं असं मला वाटतंय आणि ते त्यांनी यशस्वीरित्याने संपवलं. याच्याबद्दल BJPच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार आम्ही मानतो.
मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी झालेली गळचेपी आणि मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर झालेल्या घसरणीनंतर प्रकाश आंबेडकरांनी दिलेली ही प्रतिक्रिया. खरं तर हायकमांड ही संस्कृती आतापर्यंत काँग्रेसमध्ये प्रकर्षानं दिसायची, पण गुरुवारच्या घटनेनं भाजपमध्येही हायकमांडच सबकुछ असल्याचं सिद्ध झालंय. उपमुख्यमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातल्या नेतृत्वानं अपमान केला असा आरोपच प्रकाश आंबेडकरांनी केलाय. केंद्राकडून आलेला आदेश हे पाळलं जातं. शंकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये होते, त्याच्या अगोदर जस्ट मुख्यमंत्री होते. इलेक्शन झालं, शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते फायनान्स मिनिस्टर झाले. तीच परिस्थिती आज रिपीट होते की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. कोणाच्या? तर केंद्राच्या आदेशावर. बरं, प्रकाश आंबेडकरच हा आरोप करतायत असं नाही, तर आतापर्यंत भाजपासोबत राहिलेला ब्राह्मण समाज सुद्धा उघडपणे भाजपात ब्राह्मणांचं खच्चीकरण केलं जात असल्याचं म्हणू लागलाय. भाजपच्या या निर्णयावरून संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात तर निषेध नोंदवण्यात आलाय. आधी पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी आणि आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना डावलणं म्हणजे एक सुनियोजित कारस्थान असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केलाय. डेव्हलप होणारा ज्या नेतृत्व असतो आहे त्याच्याकरता तो योग्य नसतो आहे, म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्याची सन्मान होणे आवश्यक होते. असे असताना केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना उपमुख्यमंत्री स्वीकारण्याची भाग पाडले. एक प्रकारच्या त्यांच्या डिमोशन करण्याचे प्रयत्न झाले अशा आमच्या सगळ्यांच्या भावना आहे. त्या भावनेच्या याच्यातून ब्राह्मण समाजावर कुठं अन्याय होतो का ब्राह्मण समाज भाजपकडून असं आम्हाला वाटले आणि आमच्या मतं आम्ही व्यक्त केली. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांचा हा अपमान झालेला आहे आणि तो अपमान हा यासाठी झालेला तर नाही ना, कारण त्यांच्यासाठी कोणती जात किंवा समाज रस्त्यावर येण्याची शक्यता नाही किंवा कोणत्याही समाजाचा बहुसंख्य नसल्यामुळं हे घडवण्यात आलेलं आहे. याच जागी जर दुसऱ्या कोणत्याही समाजाचा नेता असता तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने असं केलं असतं का, हा प्रश्न आम्हाला पडलाय. एकंदरीतच गुरुवारी घडलेल्या घटनाक्रमानं भाजपमधील हायकमांड संस्कृती इन कॅमेरा उघड झालीय. शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्वतः राहणार नाही असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्ष नेतृत्वानं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडलं. त्यामुळं हा फडणवीसांचा अपमान असल्याचा सूर ब्राह्मण समाजात उमटतोय. त्यातच ब्राह्मण समाजाचं भाजपमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला जात असल्यानं आगामी काळात याचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरहून तुषार कोहळेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.